मी प्राध्यापक दीपक देशपांडे आपल्यासमोर माझा हास्य कल्लोळ हा कार्यक्रम सादर करायला उभा आहे. या कार्यक्रमाचं लेखन माझं आहे, दिग्दर्शन माझं आहे आणि सादरकर्ता पण मीच आहे. आपल्या महाराष्ट्राला एकपात्री प्रयोगाची फार मोठी परंपरा आहे. आदरणीय पु ल देशपांड्यांनी वाऱ्यावरची वरात आणि बटाट्याची चाळ याचे असंख्य प्रयोग महाराष्ट्रभर सादर केले आणि महाराष्ट्रामध्ये एकपात्री प्रयोगाला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये आदरणीय लक्ष्मणराव देशपांडे यांनी वराड निघाला लंडनला याचे असंख्य प्रयोग महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर म्हणजे परदेशातही केले. याचा जरासा विचार करून महाराष्ट्रातली जी एकपात्री प्रयोगाची परंपरा जी आहे ती परंपरा टिकून राहावी याच्या दृष्टिकोनातून मी हा हास्य कल्लोळ हा कार्यक्रम सादर करत असतो. सोलापूर, पुणे, मुंबई, सांगली, कोल्हापूर, इचलकरंजी, बीड, परभणी, उस्मानाबाद, लातूर अशा असंख्य ठिकाणी म्हणजे महाराष्ट्रभर प्रयोग झालेले आहेत आणि या सगळ्या प्रयोगांना चांगला प्रतिसाद लाभल्यामुळं याची आज आपल्यासमोर कॅसेट तयार करण्यासाठी मी आपल्यासमोर उभा आहे. कसं आहे की माझा हा जो हास्य कल्लोळ हा कार्यक्रम आहे हा आपण आणि आपला आवाज या एका साध्या सूत्रावर बांधलेला आहे. माणूस जेव्हा जन्माला येतो तेव्हा पहिल्यांदा तो रडतो. तो रडल्यानंतर लोक ठरवतात पेढे वाटायची का बर्फी वाटायची. त्याच्यानंतर हा जन्मलेला जो छोटासा माणूस असतो हा हळूहळू मोठा होतो, त्याला व्यवसाय मिळतो. व्यवसाय मिळाल्यानंतर त्याचा आवाज बदलतो. माणूस कंडक्टर झाला तर वेगळ्या पद्धतीने बोलतो, शिक्षक झाला तर वेगळ्या पद्धतीने बोलतो, प्राध्यापक झाला तर वेगळ्या पद्धतीने बोलतो. आणि माणसाचा व्यवसायामधला आवाज हा थोडासा मोठा असतो आणि घरामधला आवाज थोडासा त्याला बारीकच ठेवावा लागतो. माणूस इन्स्पेक्टर जरी असला तरीसुद्धा घरामध्ये असं म्हणू नाही शकत बायकोला का ग चहा देतीस का नाही, तर 344 का अटक करतो बघ तुला. पण त्याला घरामध्ये त्याचा आवाज जो असतो तो बारीकच ठेवावा लागतो. अगं साहेबांचा फोन आला आहे म्हणजे मला जरा चहा दिला तर बरं होईल असं त्याला सांगावं असं वाटतं. म्हणजे घरामधला आवाज त्याला बारीक ठेवावा लागतो. संसारामध्ये आवाज बारीक ठेवल्याशिवाय संसारसुद्धा नीट होऊ शकत नाही. या जशा गोष्टी आहेत तसं प्रत्येक माणसाचं जे व्यक्तिमत्व जे असतं ते व्यक्तिमत्व त्याच्या आवाजावर अवलंबून असतं. म्हणजे कसं आहे की रस्त्यावरनं एखादा माणूस चालला असेल आणि त्याचं नाव हनुमंतराव असेल, आपण त्याला हाक मारली काय हनुमंतराव कुणीकडं, आणि त्याने असं जर उत्तर दिलं काय नाही जरा दळायला चाललो. आता हनुमंतराव आणि आवाज बारीक हे आपल्याला पटतच नाही हो. हनुमंतराव म्हणजे आवाज मोठा पाहिजे असं आपल्याला वाटत असतं. किंवा एखादा माणूस इन्स्पेक्टर असेल आणि त्याचा आवाज बारीक असेल तर तेही आपल्याला सहन होत नाही. इन्स्पेक्टर रस्त्यावरनं चाललेले असतात, समोरनं एखादा चोर दिसला किंवा आरोपी दिसला आणि इन्स्पेक्टर या आवाजामध्ये बोलायला लागले तर ते आपल्याला सहनच होणार नाही. का रे शानपण करतो काय, हा चोरी करून पळून जातो, त्या दिवशी निघून गेला ठीक आहे, आज बघतो तुला पोलीस गाडीतून पट्ट्यानं मारलं ना कळेल तुला. हा सांगून देतो. हो पोलीस तुम्ही त्याला जीप मध्ये घालून पुढे घेऊन जा, मी येतो बुलेटवरनं थरथर थरथर करत. अशा आवाजाच्या माणसाला कोणी इन्स्पेक्टर म्हणून सिलेक्टच करणार नाही. कारण इन्स्पेक्टर म्हणल्यावर आवाज ठरलेला आहे. पहिल्यांदा आत घालले त्याला 344 खाली असं म्हटल्याशिवाय इन्स्पेक्टर आल्यासारखं सुद्धा वाटत नाही. बऱ्याच वेळेला आपण डॉक्टरांकडे जातो, त्यांचाही विशिष्ट आवाज असतो. डॉक्टरसुद्धा एक विशिष्ट म्हणजे असा आत्मविश्वास देणारा आवाज त्यांचा असतो. लक्षात घ्या, तुम्ही कल्पना करा, मी सांगतोय त्या आवाजामध्ये डॉक्टर कधीच कुणाचं स्वागत करत नाहीत. म्हणजे आपण डॉक्टरांकडे गेलो आणि म्हणालो डॉक्टर जरा पोटात दुखतंय. काय पोटात दुखतंय, मग कशाला आला माझ्याकडे, काही नाही जरा पोटात दुखतंय. हां खाल्लं असेल वाटेल तसं लाडू भजी चिवडा मिसळ तेल घालून खायचं आणि यायचं डॉक्टरकडे पोटात दुखतंय पोटात दुखतंय. चांगला धंदा, झोपा इथं, घ्या सोडा, अहो श्वास घ्या सोडा, देवानं अक्कल दिली का नाही तुम्हाला, उठा. काय काय खाल्लंय, मिसळ पाव है ना, मग पोट दुखणारच की. एक गोळी सकाळी घ्या एक संध्याकाळी घ्या. काय वाटलं तुमचं तुम्ही बघा, दिवसभर 50 पेशंट तपासून डोकं फिरलंय माझा, जावा तुम्ही आता. जगातले कुठलेही डॉक्टर या आवाजामध्ये पेशंटचं स्वागत करत नाहीत. तुम्ही कधीही 24 तासात डॉक्टरांना विचारा, अत्यंत आत्मविश्वास देणारा आवाज असतो. तुम्ही कधीही विचारा डॉक्टरना, डॉक्टर जरा पोटात दुखतंय,
पोटात दुखते काय? काही काळजी करण्याचं काहीच कारण नाही आहे. जरा पाण्यामध्ये बदल झाला तर होऊ शकतं तसं. कुठल्याही स्टेशनवरचं तुम्ही पाणी पिलं असाल ना तर ते जास्त म्हणजे पोट बिघडू शकतं. काहीतरी बॅक्टेरियल इन्फेक्शन असेल, थोडंसं व्हायरलसुद्धा असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मग तुम्ही असं करा, 6 गोळ्याचा अँटीबायोटिकचा कोर्स करा, म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. आणि काय करा, पाण्यामध्ये बदल होऊ देऊ नका, जरासं पातळच खावा तुम्ही. लक्षात आलं ना? आणि एक काम करा, काय काळजी करायची ती मी करतो, तुम्ही बरे व्हा. लक्षात आलं ना मला काय म्हणायचं ते? माझा मोबाईल नंबर घ्यावा तर म्हणजे कधी 24 तासात कॉन्टॅक्ट करा. जा तुम्ही आता. हां, ठीक आहे, काही हरकत नाही. हा आवाज जसा ठरलेला असतो तसं आपल्या ग्रामीण भागामध्ये, महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये जे शाळा असतात त्या शाळांमध्ये काही शिक्षक असतात. त्या शिक्षकांचे आवाज एवढे खणखणीत असतात, ते शिक्षक वर्गात जरी शिकवत असले तरी त्यांचा आवाज वेशीपर्यंत जात असतो, एवढा खणखणीत आवाज असतो. 1 ते 7वीचा एकच वर्ग त्या ठिकाणी बसलेला असतो आणि सगळ्या वर्गाला एकदम शिकवणं चाललेलं असतं. तुम्ही कल्पना करा, शाळा चालू असते आणि हा आवाज चालू असतो. एका हौदामध्ये 1000 लिटर पाणी आहे. फक्त 7वीतल्या मुलांनी गणित लिहून घ्यायचं, 6वीतल्या मुलांनी अक्षर काढायची, 5वीतल्या मुलांनी मनातल्या मनात पाठ बनायचं. कळलं का? कशाला चिमटा काढतो, थोबाड फाडून गाबा सुगा. गप्पा लागला तुला? कानाखाली धरून हाण त्याला, गाबा सुगा. हे जसे आवाज असतात, प्रत्येक ठिकाणचे जसे आवाज असतात ना, तसं आपल्या घराच्या आजूबाजूला बरेच लोक असतात, ते बरेच वस्तू विकत असतात. आणि ते वस्तू विकत असताना रोज तीच वस्तू विकून त्याचा एक विशिष्ट असा आवाज म्हणजे शब्द तयार झालेला असतो. आणि हा शब्द जो असतो तो नवीन माणसाला लवकर लक्षात येत नाही. माझ्या कॉलनीमध्ये रोज एक माणूस यायचा आणि ओरडायचा काहीतरी. मला लक्षात यायचं नाही तो कोणती वस्तू विकतोय. तो यायचा सकाळी नाही, ओरडायचा, ओ वट्टी उसळ. मी नीट ऐकलं, परत एकदा काय म्हणतो, ओ वट्टी उसळ. मला नंतर लक्षात आलं, प्रत्यक्ष बघितल्यावर तो मटकीची उसळ विकतो. रोज मटकीची उसळ असं म्हणून वट्टी उसळ असा एक शब्द तयार झालेला आहे. किंवा तुमच्या कॉलनीमध्ये एखादा दहीवाला येत असेल किंवा गावामध्ये, त्या दहीवाल्याचं दही घट्ट आहे का पातळ आहे हे जर तुम्हाला लक्षात घ्यायचं असेल, त्याच्या आवाजाकडे लक्ष द्या. त्याचा आवाज असा असेल, ओ दही, ओ दही पातळ आहे. त्याचा आवाज असा असेल, ओ दही, ओ दही, म्हणजे दही घट्ट आहे हे लक्षात घ्यायला काहीच हरकत नाही. किंवा मध्ये एक माणूस एक रस्त्यावरनं फिरत होता, तो नक्की काय विकतोय माझ्या पण लक्षात आलं नाही. तो दर 3 मिनिटांनी ओरडायचा, घडतंय घडतंय घडतंय. मी काय घडतंय म्हणून बघायला गेलो तर तो घट्ट दही म्हणत होता. हे जसे आवाज आहेत ना, तसं आपल्या घरामध्ये रेडिओ नावाचा एक पदार्थ असतो. त्या रेडिओवर बरेच दिवसभर कार्यक्रम होत असतात आणि त्या प्रत्येक कार्यक्रमाचं एक वैशिष्ट्य म्हणजे आवाजाचं वैशिष्ट्य असतं. म्हणजे प्रत्येक कार्यक्रमातला कार्यक्रम सादर करणारा अधिकारी जरी बदलला तरी कार्यक्रमाच्या आवाजात कधी बदल होत नाही. म्हणजे माझ्याकडे आपण दरवेळेला रेडिओवर सकाळपासून रात्रीपर्यंत बऱ्याच कार्यक्रम ऐकत असतो. त्याच्यामध्ये सकाळी 6:05 एक कार्यक्रम होतो, उत्तम शेती नावाचा. त्या उत्तम शेती नावाच्या कार्यक्रमामध्ये काम करणारा अधिकारी जरी बदलला तरी कार्यक्रमाचा आवाज कधी बदलत नाही. तुम्ही उद्या सकाळी 6:05 आकाशवाणी केंद्र लावा, कुठलंही मराठी, तुम्हाला हा आवाज ऐकायला मिळेल. आकाशवाणीचं पुणे केंद्र, सकाळचे 6:05 होत आहेत. आता कार्यक्रम आहे का उत्तम शेती, आणि उत्तम शेती सुरू होते. साधारणपणे जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला गव्हावर तांबेरा नावाचा रोग पडतो आणि ज्वारीवर चिकटा नावाचा रोग पडतो. या रोगाची रोकथाम करण्याकरता कृषी संचालनालयानं काही औषधं वितरित करण्याचं ठरवलेलं आहे. 3 लिटर पाण्यामध्ये मोनोक्रोटोफॉस, 4 लिटर पाण्यामध्ये नेटोक्रोनोफॉस आणि 5 लिटर पाण्यामध्ये युरिया ही तिन्ही औषधं 100 लिटर पाण्यामध्ये एकत्रित करून पहाटे 5 वाजता येणाऱ्या पश्चिम दिशेचा वाऱ्याचा विचार करून फवारणी केली तर फवारणी चांगली होऊ शकते. पिकाचा प्रादुर्भाव रोगाचा प्रादुर्भाव जो आहे पिकावर जास्त होत असल्यामुळे जानेवारी महिन्यामध्ये शेतकरी बांधवांनी पिकाची काळजी घ्यावी. मी विचार केला, दुपारी 12 वाजता मनुष्य स्वतःच्या घरात जेवायला बसला, याची विश्लेषणाची पद्धत जाणार नाही, हा परत तेच सुरू करणार. साधारणपणे जानेवारी महिन्यामध्ये दुपारी 12 वाजता स्टेनलेस स्टीलच्या किंवा पितळेच्या ताटामध्ये दक्षिण दिशेला आमटी, उत्तर दिशेला चटणी, नैऋत्य दिशेला पापड आणि आग्नेय दिशेला लोणचं घेऊन आपण जर जेवायला बसलो तर आपल्याला जेवण चांगलं बसेल. साधारणपणे जानेवारी महिन्यामध्ये माणसाचा भुकेचा वेग वाढत असतो, त्यामुळे जेवणाचा वेग सुद्धा वाढू शकतो. प्रत्येक माणसानं 32 वेळेला घास चावून खावा, म्हणजे अन्नाचं पचन चांगलं होतं आणि कोणत्याही रोगाचा प्रादुर्भाव मनुष्याच्या शरीराला होऊ शकत नाही. ज्वारीवर नेटोक्रोनोफॉस औषध मारलं असेल तर ज्वारीची भाकरी चांगली होऊ शकते.
गव्हाला युरिया खताच्या पाळ्या जर चांगल्या दिल्या असतील तर गव्हाची चपाती सुद्धा चांगली होऊ शकते. प्रत्येक माणसाने 32 वेळेला घास चावून खावा आणि स्वतःचं जीवन सुधारून घ्यावं. त्याची बायको डोक्याला हात मारेल, तुम्ही जेवण करणार आहे का विश्लेषण करणार आहे असं विचारेल त्याला. हा जसा आकाशवाणी केंद्रावर कार्यक्रम असतो तसे बरेच आकाशवाणी केंद्रावर अनेक कार्यक्रम असतात. प्रत्येकाची आवाजाची वैशिष्ट्ये असतात. आमच्या सोलापूर आकाशवाणी केंद्रावर बरेच काही कार्यक्रम मी ऐकलेले आहेत किंवा प्रत्येक आकाशवाणी केंद्रावर बरेच कार्यक्रम होत असतात. त्याच्यामध्ये एकदा मी कामगारांच्या मुलाखती ऐकल्या होत्या. कामगार हा मनुष्य कसा असतो, स्वतःचं पोट भरायचं त्याला माहीत असतं. मुलाखतीमध्ये प्रश्न विचारल्यानंतर उत्तर द्यायची त्याला काही सवय नसते. पण आकाशवाणीचा माणूस विचारत होता आणि तो कामगार त्याला उत्तर देत होता. पहिला जो होता तो टॉवेल कारखान्यामध्ये काम करणारा कामगार होता. त्याला आकाशवाणीच्या माणसाने विचारलं, आपण काय करता, तुम्हाला काय करायचं आहे? नाही, कामाला कुठं जाता? तेच म्हणलो, तुम्हाला काय करायचं आहे? मी आकाशवाणीकडून आलो आहे, मला तुमचं म्हणजे मुलाखत घ्यायची तुमची, तुम्ही काम काय करता? मग असं विचारा की पोलीस चौकशी असल्यासारखं कुठं जाता, काय करता, इथं का उभारला? मी पोलीस चौकशी म्हणत नाही, मला तुमची मुलाखत घ्यायची आहे. हां, मग घ्या मुलाखत, क्या घ्यायचं ते इथंच. बरं, तुम्ही कामाला कुठं जाता? ते ह्याच्यात जाता. ह्याच्यात म्हणजे आपलं ते ह्याच्यात म्हणजे कुठं? कारखान्यात कामाला जाता. कोणत्या कारखान्यामध्ये कामाला जाता? टॉवेल कारखान्यात कामाला जाता. टॉवेल कारखान्यामध्ये किती वाजता कामाला जाता तुम्ही? काय पाळी असेल तसं जावं लागतंय. काय पाळी असेल तसं जावं लागतंय? पाळी म्हणजे असतंय ते 8-12 4-12, तुम्हाला काय माहीत नाही का? बस अवघच. बरं ठीक आहे, काय हरकत नाही. तुमच्या या कारखान्यामध्ये काय तयार होतं आहे? आमचा कारखाना नाही, ते मालकाचा कारखाना आहे ते. बरं, मालकाच्या कारखान्यात काय तयार होतं आहे? ते हे तयार होतं आहे. काय आपलं ते हे म्हणजे काय? टॉवेल आणि लॅपकिन तयार होतं आहे. टॉवेल आणि लॅपकिन, बरं ह्याच्यामध्ये काही फरक आहे का? एवढा पण माहीत नाही का तुम्हाला? सांगा ना तुम्ही प्रेक्षकांना आमच्या. असं आहे का? मोठ्या टॉवेलला टॉवेल म्हणतात, लहान टॉवेलला लॅपकिन म्हणतात. असं आहे का? बरं, काय हरकत नाही आहे. तुम्हाला महिन्याला पगार किती मिळतो? महिन्याला नाही, आठवड्याला पगार मिळतं इथं. बरं, आठवड्याला पगार किती मिळतो? आठवड्याला हां ते आमचं मालक सांगू नको म्हणलं आहे. असं आहे का? बरं, काय हरकत नाही आहे. तुम्ही संध्याकाळी घरी गेल्यानंतर काय करता? कामावरनं घरी गेल्यावर काय करता म्हणजे? नाही, कामावरनं घरी गेल्यानंतर तुम्हाला काही चित्रकला, संगीत बिंगीत ऐकायचं काही छंदबिंद आहे का? छंदबिंद काय माहीत ना आम्हाला. संध्याकाळी घरी जातो, हातपात धुतो, इबीत लावतो, जेवण करताना झोपतो आम्ही. सांगली आकाशवाणीवर हॅलो तरंग नावाचा कार्यक्रम होतो. त्या कार्यक्रमामध्ये एका मुलीचा फोन आला होता. आकाशवाणीच्या निवेदकानं फोन उचलला. ट्रंग ट्रंग. हॅलो तरंग बोला. बोला, हॅलो तरंग, सांगली आकाशवाणी बोला. मी भावना बोलते. हो बोला. मी BA करते. हो, करा, चांगली गोष्ट आहे, पण नाव सांगा तुमचं. हां तेच ना, मी भावना बोलते, मी BA करते. हो, चांगली गोष्ट आहे. गाणं सांगा तुम्ही. मला ना अष्टविनायकमधलं गाणं ऐकायचं मला. अष्टविनायकमधलं कुठलं गाणं ऐकायचं आपल्याला? नाही, कुठलं पण लावा, सगळी चांगलीच आहेत ना. नाही म्हणजे अष्टविनायकमधलंच गाणं तुम्हाला काय ऐकायचं? काही खास कारण? काही नाही, सध्या गणपती उत्सव चालू आहे ना, म्हणून ते अष्टविनायकचं गाणं ऐकायचं. अच्छा, म्हणजे घरी गणपती बसलेला आहे तुमच्या? हो बसला ना. मग कसं काय वाटतं तुम्हाला? काही नाही, फार छान वाटतंय, उत्साह वाटतंय, घरामध्ये नवीन पाहुणा आल्यासारखं वाटतंय. मी BA करते ना. हो, अच्छा, लक्षात आलं मला. पण गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी एक व्रत असतं, माहिती आहे का तुम्हाला? हो माहिती आहे ना, हरतालिकेचं व्रत असतं. ते कशासाठी करतात? काही नाही, चांगला नवरा मिळावा म्हणून करतात. ते शंकराचं व्रत असतं. मग तुम्ही केलं का ते? हो केलं ना, मी BA करते ना. अच्छा, मग तुम्हालाही शंकरासारखा नवरा मिळू दे म्हणा की. काय हो काका, मी तुम्हाला फोन केला, माझी चेष्टा करायला मला लाज वाटेल. मी फोन ठेवते बघा. मी BA करते म्हणून सांगितलं ना, ठेवले बघा. ठेवून टाकलं ते पोरीने फोन. प्रत्यक्षात काही वेळेला काय असतं, प्रत्यक्षात गाणं कोणतं हे नक्की माहीत नसतं, किंवा ज्याला गाणं ऐकायचं तो सुद्धा फोन करत नाही. त्याचा मोठा भाऊ फोन करतो, नंतर त्याच्या हातामध्ये देतो. अशा बऱ्याच गोष्टी होत असतात. पहिल्यांदा फोन येतो, ट्रुंग. हां हॅलो, मी संतोष बोलतो. मला गाणं ऐकायचं, म्हणजे मला ऐकायचं नाही, आमचं ते भाऊ आहे त्याला गाणं ऐकायचं आहे. ठीक आहे, भावाला द्या तुमच्या. कोण आहे भाऊ? हां, आमचा बाळू आहे तो. ए बाळ्या घे बे. तो बाळू बोलायला लागतो. आकाशवाणीचा निवेदक विचारतो त्याला, हॅलो कोण बोलत आहे? बाळू बोलतो. कोणचं गाणं ऐकायचं आपल्याला? का माहीत नाही. बरं, तू शाळेला जातोस ना? 8वीमध्ये सोडून दिलो. मग गाणं ऐकायचं ना तुला? काय माहीत नाही. तुला काही गाणं येतं का? काही श्लोक बी काही म्हणता येतो का? ते पण काय माहीत नाही. अरे तू सांग ना काहीतरी. काय माहीत नाही. इकडं रे. ओ साहेब, ते जरा मूर्ख मुलगा आहे, त्याला काय कळत नाही बोलायचं. मी फोन केल्याबद्दल सॉरी आणि थँक्यू. वर का ठेवतो फोन. ठेवून टाकला फोन. प्रत्यक्षात कसं असतं, बऱ्याच लोकांना गाणं नक्की कोणतं आहे, त्याचे शब्द काय ते माहीत नसतात. त्याच्यामुळे बऱ्याच वेळेला विनोद होतात. मध्ये एकदा आकाशवाणीला फोन आला, म्हणले गाणं लावा.
कुठलं गाणं म्हणले. ते कुणाच्या पायावर कुणाचे मोजे ते गाणं लावा. ते म्हणलं कुणाच्या पायावर कुणाचे मोजे असं गाणं नाही आहे, ते सामनामधलं गाणं आहे. कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे, ओझे काय मोजे काय लावून टाका हो, तुम्हाला काय फरक पडतं. परवा एकदा फोन आला आकाशवाणीला, ते म्हणले गाणं लावा. कुठलं गाणं? ते आली वरडतं नारं खुरडतं ते गाणं लावा. ते म्हणले तसं नाही आहे, ते आली ठुमकतं नारं लचकत असं गाणं आहे. कसं का असं नाही, येऊ दे लावून टाका तुम्ही गाणं म्हणले. परवा तर एका माणसाने एवढी हाईट केली, आकाशवाणी केंद्राला फोन केला आणि सांगितलं, बहुतेक त्याची चेष्टा करण्याचं मूड असावा आकाशवाणीशी, निवेदकाशी. म्हणजे त्यांनी विचारलं गाणं ऐकायचं आहे. म्हणजे कुठलं गाणं ऐकायचं आहे? ते ॲसिडिटीचं गाणं ऐकायचं आहे. ते म्हणलं कुठलं ॲसिडिटीचं? ॲसिडिटीचं एक गाणं आहे हो म्हणले. अरे कुणी म्हटलं ते तरी सांगा ना. ते म्हणले सुरेश वाडकरांनी म्हटलेलं गाणं. ते म्हणलं सुरेश वाडकरांनी ॲसिडिटीचं गाणं म्हटलंय? हो ते आहे ना, ते सीने में जलन आंखों में तूफान सा क्यों है, इस शहर में हर शख्स परेशान सा क्यों है, ते पित्तामुळे छातीत जळजळ करते म्हणून तर ते गाणं म्हणतात. तुम्ही ते गाणं लावा. हे लोक अशा गोष्टी बरोबर बऱ्याच सांगत असतात. किंवा मध्ये एकदा फोन आला आकाशवाणीला, तर गाणं लावा म्हणले. कुठलं गाणं? ते जरा बाबूजींचं गाणं लावा म्हणले. ते म्हणले बाबूजी म्हणजे काय, सुधीर फडकेंचं गाणं ऐकायचं का तुम्हाला? त्यामुळे तसं नाही, बाबूजी जरा धीरे चलो ते गाणं लावा म्हणले. म्हणजे प्रत्येकाच्या मनात कोणते बाबूजी असतील हे आपल्याला तिथनं सांगताच येत नाही. हा जसा माणूस आहे ना, तसं मी एका टेलिफोनच्या बूथवर एका माणसाला फोन करताना बघितलं. त्यांनी काय केलं, त्याच्या ताईला फोन केला. तेव्हा 3 मिनिटाला कॉल कट होत नव्हता, कॉल चालू राहायचा. त्यांनी त्याच्या ताईला फोन केला. पक्का सोलापुरी माणूस होता. सोलापुरी म्हणजे कसं आहे की एकट्या माणसाशी जरी बोललं कोणी तरीसुद्धा 20 माणसांना आपोआप ऐकू जातं, एवढा खणखणीत आवाज असतो. आणि त्यांनी मशीनमध्ये पैसे टाकले. पलीकडनं त्याच्या ताईने फोन उचलला आणि हा ताईशी बोलायला लागला. ताईशी बोलताना तो एवढा रममाण झाला होता की आजूबाजूचे लोक त्याचा फोन संपायची वाट बघतात, ह्याच्याकडे त्याचं लक्ष नव्हतं. फोन सुरू झाला आणि ताईशी बोलायला लागला. ताई या शब्दाशिवाय तिसरा शब्द नव्हता त्याच्या बोलण्यामध्ये. फोन सुरू झाला. हॅलो ताई, काय म्हणते ताई? बर ताई, वय ताई, असं म्हणते ताई? कसं म्हणते ताई? हां हां ताई. काय म्हणली ताई? बर ताई, होय ताई. पिंटी जेवी ना, मामाचा घास म्हणून घाल का तिला, जेवती तिने. ए पिंटे जेव का? बर ताई, होय ताई, होय होय ताई. काय म्हणली ताई? चेष्टा करायला ताई, लय हसू यायला का, लोक बघायला माझ्याकडे. बर ताई, होय ताई, हा बर ताई, हा हा ताई, बर बर ताई, बर ताई. अरे बापरे ताई, असं म्हणते ताई? बर बर ताई, होय ताई, होय होय ताई. असं करता करता त्याच्या आणि त्याच्या ताईचं काहीतरी सिरियस सुरू झालं बोलणं. आणि त्याने खिशातनं हात रुमाल काढला आणि घाम पुसूनच बोलायला लागला. काय सिरियस मॅटर सुरू झालं कळेच ना. आणि बाकी सगळे शब्द सोडून दिले, फक्त ताई म्हणायला लागला. ताई ताई ताई. काय म्हणली? भांडली भाऊजींची. कशाला भांडली का उगा? संसार करायचा अक्कल नाही, काय नाही, कशाला लग्न करता का? डोक्याला ताप माझ्या. काय म्हणली भाऊजीला तू? त्यांनी काय म्हणले तुला? मग 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 डोकं शांत ठेवता नाही, कशाला उलट बोलली उगा? गप गा, रडू नको, लोक बघायलेत माझ्याकडे. अगं रडू नको, लोक बघायलेत माझ्याकडे. पुसली का नाही डोळे? अगं डोळे पुस ग, लोक बघायलेत म्हणलं तर. डोळे पुसायचा आवाज काढ ग, फोन मला दिसत नसतं या. हा ग बस आता, रडू नको. मी येऊन भाऊजीची माफी मागतो, ग बस. रडू नको म्हणलं तर मला पण रडू आली तर लोक बघायलेत. लोक का तमाशाच बघायचं, लोकाला काय अक्कल असतंय. हा ग बस, गो तिकडे जा. हां हां ग बस, मी येऊन भाऊजीची माफी मागतो, ग बस. हां तिथंच असतात ऑफिसमध्ये हे जावई लोक, असेच असतात किती बी देताना. हां इच्छा मरत नाही आयुष्यभर त्यांची. हां उद्या भेटतो मी, ग बस. हसली का नाही? अगं हसाचा आवाज काढ ग, फोन मला दिसत नसतं म्हणून सांगालो तुम्हाला. तुम्ही सोलापूरच्या गल्लीमधनं जर फिरत असाल तर गल्ली बदलली की भाषा बदलते. सोलापूरच्या कानाडी भाषिक गल्लीतनं तुम्ही चाललेला असला, एखाद्या वाड्याच्या कोपऱ्यावर किंवा कट्ट्यावर मावशीबाई बसलेल्या असल्या कुठल्या, त्यांना सहज विचारायचं, काय मावशी कुठे गेला श्रीशैल? आई भाड्या सकाळपासून कुठे गेलाय कुणा ठाऊक. अभ्यासाचं पुस्तक घेतलाय, किल्ल्यामध्ये अभ्यासाला जातो म्हणलाय, कुठं शेण खायला गेले की काय गेले, कसला शिरशील घेऊन बसला हो. परवा यशस्वीचं फार्म फी भरले भाड्या म्हणून 80 रुपये दिले. कुठं लाभ लक्ष्मी खेळला का सुपर लुट्ट मध्ये पैसे मातीत घातलं कोणा ठाऊक. ह्याचा बाप बी असाच होता, ह्याना बी असंच.
का करतेत की काय की चार घरची भांडी घासून कस तर राहा म्हणलं तर कसं आहे बघा हो माझं हानीबार. हाणीबार म्हणजे नशीब हा शब्द बरोबर त्या ठिकाणी येतो. हाणीबार हा कानडी शब्द तसं बघायला गेलं तर. मी मध्ये एकदा अक्कलकोटला गेलो होतो. अक्कलकोटला कानडी मिश्रित मराठी एवढं बोललं जातं. मी माझ्या भावाला सहज विचारलं, म्हटलं काय झालं रे तुला? तो म्हणला ये नि लोन आणि डोकं दुखासली खत्तेत. म्हणे हे डोकं दुखासली खत्तेत याची मजा अक्कलकोटला गेल्याविषयी कळत नाही. ही जशी भाषा आहे ना तसं सोलापूरमध्ये प्रत्येक गल्लीला एक भाषा असते. आणि सोलापुरातलं गल्लीतलं जे मराठी आहे ते गल्लीतलं मराठी एकदम वैशिष्ट्यपूर्ण आहे. आणि हे मराठी कधी समोर येतं तर गणेशोत्सवाच्या वेळेला समोर येतं. गणपतीच्या आधी 15 दिवस वर्गणी मागायचा एक सीन सोलापूरमध्ये चाललेला असतो. तसं प्रत्येक गावातनं चाललेला असतो. पण सोलापूरचं एक वैशिष्ट्य आहे. तुम्हाला म्हणजे महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना माहीत आहे सोलापूरच्या गल्लीला एक दादा असतो. आता दादा म्हटल्यावर तुम्हाला वाटेल कोल्हापुरी पैलवानासारखा 6 फूट उंच धिप्पाट. अजिबात नाही, 3.5 फूट उंच, छातीचा पिंजरा झालेला. कुणीही संतूर बाजून बघावं सगळे स्वर वाचतील त्याच्यावर. असा किडकिडीत एक दादा नेहरू शर्ट आणि विजार घालून गल्लीच्या कोपऱ्यावर थांबलेला. त्याच्या हाताखाली 10-15 चिल्लीपिल्ली पोरं असतात. ती पोरं काय करतात, त्यातलं एक पोरगं गणपतीच्या आधी 15 दिवस कुठल्या तरी एका दुकानामध्ये वर्गणी मागायला जातं आणि तिथनं झापड खाऊन परत येतं. परत आला की दादा कोपऱ्यावर थांबलेला असतो गल्लीच्या. आल्याला ते पोरगं त्याला म्हणतं, ओ अण्णा. का बे ओ अण्णा. का म्हणला तर ओ अण्णा, ते नवीन शोकेस केलेला सोनेरी काडी चष्मा घातलेला दुकानदार आहे ना, त्याला गणपतीची वर्गणी दे म्हणलं तर मला मारलाय फडलं म्हणून. कशाला गेला बे सकाळी सकाळी मार खायला? बापाचा मार कमी पडला का तुला? गब्बस उगर रडू नको बे, बाप मेल्यासारखा गबस गबस. जाऊ आपण दुकानामध्ये. ए बाळ्या, ए संत्या, ए अंत्या, ए सचिन तेंडुलकर तोंडाच्या काय करायला तिथं? अरे बॅट टाप आहे खाली, क्रिकेटमुळे देश मातीत चालला आपला. चालले रे असं म्हणून एक 10-15 पोरांना गोळा करायचं आणि त्या दुकानासमोर जाऊन थांबायचं. दुकानाच्या काउंटरवर मालक बसलेला आणि दादा आणि त्याची पोरं खाली उभारलेली आणि चालू आहे डायलॉग. मालकाशी बोलणं चालू होतं पहिल्यांदा दादाचं. का मालक? का म्हणतो मालक? गल्लीमध्ये राहायचं आहे का जायचं आहे? ए ह्यानंच आहे ना बे? होय ह्यानंच आहे. नाहीतर बघ बे दुसऱ्याशी भांडा लावशील कोणाशी तर. नाही हो ह्यानंच म्हणून सांगायला ना तुम्हाला. बघ हां, नाहीतर मागच्या टायमाला दुसऱ्याशीच कुणाची तर भांडून आलतो मी. अरे ह्यानंच हो. बरं ह्यानंच आहे ना, ग बस आता शांतन करू नको. का मालक? का म्हणतो मालक? गल्लीमध्ये राहायचं आहे का जायचं आहे? लहान लेकरं गणपतीची वर्गणी बिरगणी मागायला आला तर हमताव का फडल म्हणून? लेकरवाळा आहे का नाही तुम्हाला? तू सोड रे, बघतो म्हाताऱ्याला हाणलं का नाही? घिपी 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 निक्का. ओ वर्गणी द्या. कसली वर्गणी रे? गणपतीची वर्गणी द्यावं लागतं. हां मग ए पावती पुस्तक ठेवू बे काउंटरला. पावती पुस्तक ओ 1001ची पावती फाडा. मालक म्हणतो 1001. तुझं बाप बघितलं कधी? माझा बाप? माझ्या बापाचं नाव काढायचं नाही. माझी बी पानपट्टी सायकल दुकानामध्ये का समजाला हो तुम्ही? तू पावती पुस्तक ठेवू बे. ओ 1001ची पावती फाडा, नाही तर लय डेंजर होईल तुम्हाला सांगतो. हां लय डेंजर होईल. काय डेंजर होईल? का नाही, मिरवणुकीच्या टायमाला दगड मारलं ना शोकेसला तुमच्या ठळलं म्हणून, काच खालील बघा छळलं म्हणून सांगायला तुम्हाला. लय डेंजर आपण मग. तो मालक सुद्धा तयारीचा असतो. तो म्हणतो दत्त्या कोण आलंय बघ रे. कोण आलंय बघ रे म्हणल्यानंतर तो दत्त्या बाहेर होतो. त्यांनी पाळलेला पैलवान. का बे शानपण करायला का? सकाळी सकाळी हाणलं का नाही फडलं म्हणून चलित ना. अरे बापरे दत्ता, तू ओळखला नाही बे दत्ताला? मागं तालमीपाशी खुपसला होता कोणाला तर दुपारी 12 वाजता. 6 महिने आत होता सासूरवाडीला, आत्ता आला सुटून बाहेर. का दत्ता ओळखला का नाही? वळकात जाऊ दे बे, आमचा मालक कंजूस तोंडाचा वर्गणी बिरगणी का देत नाही चलित ना. अरे बापरे दत्तालाच कामाला ठेवलेत की बे, काय करायचं आता? ओ मालक बघिन की बे आपल्याकडं. हां ओ मालक 11 रुपयाची पोथी फाडा. ओळखला ना मला? तुमच्या नातवासंग 3 चाकी सायकल खेळायला मी येत होतो लहानपणी हाफ चड्डी घालून. त्यांनी गेला हायस्कूलला, आम्ही आलो तसंच मागणार निघून. ओळखला ना मला? हां तेच म्हणलं. हे माझ्या घरात वर्गणी मागायला लावतो का बे? हाणतो बघ एकच फडलं म्हणून का बस सुगा. ओ मालक कोण दम दिलं सांगा बरं का आपल्याला. आपण लय डेंजर आहे. हां मग इथं घाव आहे, तिथं घाव आहे, पोटावर घाव, छातीवर घाव, पूर्ण बॉडी पंक्चर आहे आपली. हां मग हां कोण दम दिलं सांगा मला. हां काय हे लहान लेकराला उद्या पाठवून देतो. त्याच्याकडे वर्गणी द्याच असेल द्या, नाही. हां 11 रुपयाची पोथी फाडा फक्त. कळला ना? हां चालतंय. ए माझ्या घरात वर्गणी मागायला लावतो का मला? हां हाणतो बघ एकच फडलं म्हणून चलित ना. असं म्हटल्यावर त्या रस्त्यावर सुद्धा कधी फिरकत नाही. हा जसा सोलापुरी मराठीचा एक आवाज आहे तसा सोलापुरी मराठीचा दुसरा एक आवाज आहे तेलगू मराठी. तेलगू समाज सोलापूरमध्ये
बऱ्याच वर्षापासून राहत असल्यामुळं तेलुगू समाजामधली जी बुजुर्ग मंडळी जी आहेत त्यांचं मराठी एकदम शुद्ध आहे. पण काही काही वेळेला काही जी मुलं, लहान मुलं तेलुगू बोलत असतात शाळेतली किंवा कॉलेजमधली, त्यांचा एक प्रॉब्लेम असा होतो की त थ द ध न हे शब्द स्पष्ट येत नाहीत. त्यामुळे बऱ्याच वेळेला विनोद तयार होतो. माझ्याकडे चित्रकला महाविद्यालयामध्ये काही विद्यार्थी मला चित्र दाखवायला येतात. त्यातला तेलुगू विद्यार्थी असेल आणि त्याला जर विचारलं ना, कसलं काढलं रे झाड, जाडच आहे ना सर, ते जाड नाही झाड म्हण, जाडच म्हणलो ना मग मी. झाडाला पांदी येत आहे, पांदी नाही रे फांदी म्हण, पांदीच म्हणलं सर. पांदीला पूल येत आहे, पूल नाही रे फूल म्हण. मी का उड्डाण पूल म्हणलो का, झाडाचं पूलच म्हणलो ना मी. हां काय पण बोलता का सर? बरं फूल आहे ठीक आहे, झाड आहे, पूल आहे, पान आहे, झाडाच्या पाठीमागं डग आहे. काय डग आहे सर? डग? अरे डग नाही रे ढग म्हण. तेच झाडाच्या पाठीमागं डग आहे, डगातनं पक्षाचा तवा उडताय. कुणाचा तवा उडतोय? पक्षाचा तवा सर. अरे तवा नाही रे थवा म्हण. तवाच म्हणला ना मी, काय म्हणलो सर? मराठी सिनेमाचा जो आवाज आहे ना, तो सिनेमाचा आवाज सुद्धा बदलत आलेला आहे. म्हणजे प्राचीन मराठी सिनेमाचा जर विचार केला, अयोध्येचा राजा नंतरचा गोपाल कृष्ण हा जो सिनेमा होता, त्या सिनेमामध्ये एक विशिष्ट प्रकारचा आवाज होता. त्याच्यामध्ये गाणं होतं, तुझाच छकुला तुझाच गे माऊली, गोकुळी जाशी गोधना नंद बाळ मी कान्हा, टणा टणा तुझाच छकुला तुझाच गे माऊली. याच प्रकारचा अजून एक सिनेमा होता रामशास्त्री. त्याच्यामध्ये दोन घडीचा डाव त्याला जीवन आयसे नाव. हे सगळे दीर्घ अशा पद्धतीची वाक्य असलेली संथ गाणी, छान धार्मिक वातावरण असलेले असे अनेक मराठी सिनेमा होते. हा आवाज कधी बदलला माहिती आहे का मराठी सिनेमाचा? किंवा संत तुकाराममध्ये सुद्धा, आता या जगाचं काय होणार, हे विमान मला घेऊन निघून जाणार, आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा, बोला जय जय हरी विठ्ठल, जय जय हरी विठ्ठल, असा शुद्ध आवाज त्या मराठी सिनेमामध्ये बघायला मिळतो. हा आवाज कधी बदलला माहिती आहे का? कुंकू आणि माणूस हे मराठी सिनेमामध्ये आले, म्हणजे स्त्रियांचे सामाजिक समस्या ज्या आहेत त्या मांडणारे हे सिनेमे आले आणि मराठी सिनेमाचा आवाज थोडासा बदलला. त्या कुंकू आणि माणूस या सिनेमामध्ये, मराठी म्हणजे सिनेमामध्ये स्त्रियांचे जे आवाज आहेत ना, ते असे तार स्वरातले आहेत. असे का करता? का छळता मला? स्त्री आहे म्हणून अत्याचारच करणार आहात का? चालली मी घराबाहेर. रात्री 12च्या वेळेला कोठे जाते आहेस तू? वेडी आहेस का? चालली मी घराबाहेर. हा आवाज बदलत मधल्या कालखंडामध्ये आपल्या मराठी सिनेमामध्ये ग्रामीण वातावरण असलेले मराठी सिनेमा जास्त तयार झाले आणि त्यामध्ये चंद्रकांत आणि सूर्यकांत यांची पिढी फार फेमस झाली. म्हणजे अत्यंत छान सिनेमा त्यांच्या काळामध्ये तयार झालेले आहेत. सूर्यकांतांचा कुठलाही मराठी सिनेमा असेल तर तो सिनेमा कधीही बघा तुम्ही, मराठी चॅनलवर लागला असेल तर. सूर्यकांतांची एक विशिष्ट अशी डायलॉग डिलिव्हरी करण्याची एक विशिष्ट पद्धत आहे. कुठलाही मराठी सिनेमा त्यांचा लागला असेल, दुपारचा एखादा सीन त्या मराठी सिनेमामध्ये चालू असतो, सूर्यकांत घराच्या बाहेर चाललेले असतात, कोणीतरी म्हातारा माणूस विचारतं, काय कुठं चाललाय सा दुपारच्या टायमाला? सूर्यकांत, काही नाही, जरा रानात जाऊन येतो. का हसायचं त्यांना माहीत होतं. रानात गेले की रानामध्ये अशी आंब्याचं झाड असतं, नदी वाहत असते, आंब्याच्या झाडाच्या बाजूला नटी थांबलेली असते. आपल्याला लक्षात येतं मराठमोळा लव सीन तयार होणार. सूर्यकांत गेल्या गेल्या असं काहीतरी करतात, मग ती नटी बोलते पहिल्यांदा, आम्ही नाही बोलणार जो, इतका उशीर करायचा असतो का इकडून, आम्ही नाही बोलणार जो. सूर्यकांत, एक माणूस रागावलाय आमच्यावर, पुन्हा एकदा उशीर होणार नाही आता. ती पहा तळ्यामध्ये कमळं किती छान उगवली आहेत, कमळं दिसली की. आकाशामध्ये पक्षी किती छान विहार करतायत, आकाशामध्ये चांदणं किती छान पडलेलं आहे दुपारच्या वेळेला. या पद्धतीने ते वाक्य पूर्ण व्हायचं. हा आवाज जो आहे, हा आवाज बदलत मधल्या कालखंडामध्ये आपल्या मराठी सिनेमाचा जो आवाज आहे त्याच्यामध्ये दोन आवाज फार महत्त्वाचे आहेत. त्याच्यातला एक जो आवाज आहे तो असा करकरीत धारदार आवाज आहे, तो सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. म्हणजे तुम्हाला सांगायचं म्हणजे काय माहिती आहे का मंडळी, प्रत्येक माणसानं आता प्रामाणिकपणानं जगायला शिकलं पाहिजे. प्रामाणिकपणानं म्हणजे स्वतःच्या पैशानं प्यायला शिकलं पाहिजे.
आता पाणी प्यायचं का शेण खायचं तुमचं तुम्ही ठरवा. तिच्या मायला हा एक आवाज आहे. आणि याला बरोबर जो समांतर जो आवाज आहे धीर गंभीर असा, तोही एकदम छान आवाज आहे. तोही आवाज आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. म्हणजे मला या ठिकाणी असं सांगायचं आहे की महाराष्ट्रामधली जी प्रायोगिक रंगभूमी जी आहे त्या रंगभूमीच्या उर्जित अवस्थेसाठी आता महाराष्ट्रामधल्या प्रत्येक कलावंताने काहीतरी करायला पाहिजे. आणि कलावंतांपेक्षा सुद्धा महाराष्ट्रातली जी जनता आहे, मराठी जनता, त्यांनी आता काहीतरी करायला हवं. आणि विशिष्ट अशा पद्धतीचं एक आंदोलन जर झालं तर ते आंदोलन चांगल्या प्रकारे होऊ शकेल. आणि रंगभूमीच्या विकासासाठी प्रत्येक मराठी माणसाने काहीतरी करावं आणि हे त्याचं कर्तव्य आहे असं मला वाटतं.